पुण्यातील वाघोली परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या एका मोठ्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। चहा पिण्यासाठी थांबलेल्या एका तरुणावर अचानक कोयत्याने हल्ला करण्यात आलाय। हल्ला इतका भीषण होता की आरोपीने मारलेला कोयता थेट तरुणाच्या डोक्यातच अडकून राहिला। या रक्तरंजित हल्ल्याचा संपूर्ण थरारा परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। मिळालेल्या माहितीनुसार ही घटना वाघोलीतील रायसोनी कॉलेज समोर घडली आहे। नागेश जगताप हा तरुण आपल्या मित्रांसोबत हॉटेल समोर चहा पिण्यासाठी थांबला होता। त्याच वेळी जुन्या वादाचा राग मनात धरून मंगेश सांगळे हा आपल्या दोन मित्रांसोबत तेथे आला। सुरुवातीला दोघांमध्ये वादविवाद झाला। तू मला शिवी का दिली असा जाब विचारत आरोपीने अचानक नागेशवर कोयत्याने सपासप वार केले। या हल्ल्यात नागेशच्या डोक्यावर, पाठीवर आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्या। हल्ला इतका भयानक होता की आरोपीने मारलेला कोयता नागेशच्या डोक्यातच अडकून राहिला। रक्तबंबाळ अवस्थेत नागेश खाली कोसळला। नागेशला वाचवण्यासाठी धावून गेलेला त्याचा मित्र सिद्धेश यालाही या हल्ल्यात दुखापत झालीय। घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला। स्थानिकांनी तातडीने जखमी तरुणांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले। दरम्यान हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्यामध्ये आरोपी तरुणावर कोयत्याने हल्ला करताना स्पष्ट दिसत आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू आहे।